या बातम्या विस्तारानं। वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष 2026-27 साठीचा एकूण 53,47,315 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात सरकारला अपेक्षित भांडवली खर्चाचा अंदाज 17,14,523 कोटी व्यक्त करण्यात आला आहे। वित्तीय तूट यंदा 4.4% इतके असून 2026-27 मध्ये ती 4.3 पर्यंत कमी होईल असं वित्तमंत्र्यांनी म्हटलं आहे। वित्तीय शिस्त कायम राखण्यात यश आलं असल्याचं त्यांनी सांगितलं। महसुली तूट 1.5% पर्यंत राहण्याची अपेक्षा आहे। केंद्र सरकारच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर म्हणजेच GDPवर आधारित कर्जाचं प्रमाण यावर्षी 55.6% राहील असा सुधारित अंदाज यामध्ये व्यक्त करण्यात आलाय। 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं। यानुसार केंद्र सरकारच्या महसुलातला 41% वाटा राज्यांना मिळणार आहे। यासाठी यंदा 1,40,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हा निधी ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती निवारणासाठी दिला जाणार आहे।